खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महाविकास आघाडीला फटका बसणार। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महाविकास आघाडीला फटका बसणार। विधान परिषद निवडणुकीमधील महाविकास आघाडीची 150 मतं फुटलेली आहेत। महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांना 844 मतं, 720 मतांनी बसवराज पाटील विजयी झाले, तर काँग्रेसच्या महेश देशमुख यांना केवळ 125 मतं मिळालेली आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडीला याचा फटका बसल्याची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये फटका बसल्याचं कळतंय। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीची 150 मतं फुटलेली आहेत। भाजपचे बसवराज पाटील हे विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे 125 मतं ही केवळ महेश देशमुख यांना मिळालेली आहेत। 150 महाविकास आघाडीची मतं ही महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली आहेत आणि त्यामुळे आता या संदर्भात आणखी काय नेमकी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचं बोललं जातंय। धाराशिवमधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।